कथेचं नाव स्वप्नांच्या पलीकडे. विद्या एका छोट्या गावातील मुलगी होती. तिचं गाव हिरवगार शेतांनी वेढलेलं, मातीचा सुगंध पसरलेला आणि साध्या लोकांचं होतं. वडील शेतकरी, आई गृहिणी, घरात पैशाची ओघ नव्हता, पण प्रेम, माणुसकी आणि संस्कार मोहक होते. लहानपणापासूनच तिला शिकण्याची आवड होती. शाळेत नेहमी पहिली येणं, शिक्षकांचा लाडका विद्यार्थी असणे तिची ओळख होती. पण गावात मुलीच्या शिक्षणाकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नव्हतं. मुलीनं एवढं काय शिकायचंय, हा प्रश्न तिला वारंवार ऐकायला मिळायचा. 10वीच्या परीक्षेत जिल्ह्यात अव्वल आली. निकाल लागल्याच्या दिवशी संपूर्ण गाव तिचं कौतुक करत होतं. पण तिचं मन पुढच्या टप्प्याचा विचार करत होतं. तिला मोठं व्हायचं होतं, इंजिनियर व्हायचं होतं, पण त्यासाठी शहरात जावं लागणार होतं. वडील चिंताग्रस्त होते. घरातला खर्च, शेतीची अनिश्चितता, मुलीचं शहरातलं शिक्षण, सगळं जुळवणं अवघड होतं. एक संध्याकाळी जेवणाच्या वेळी विद्या धीराने म्हणाली, बाबा, मला शहरात जाऊन शिक्षण घ्यायचं आहे. मी मेहनत करेन, अर्धा वेळ काम करेन, पण स्वप्न पूर्ण करेन. आईच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने आधार दिला. विद्या, तुझं स्वप्न माझं स्वप्न आहे. सोन्याचे कानातले विकून मी तुझी फी भरते. वडिलांनी दीर्घ श्वास घेतला आणि होकार दिला. शहरातील पहिली पायरी कठीण होती. एका छोट्या खोलीत ती 2 मुलींसोबत राहत होती. सकाळी कॉलेज, दुपारी ग्रंथालयात अभ्यास, संध्याकाळी लहान मुलांचं ट्युशन घेऊन खर्च भागवणं, हा तिचा दिनक्रम झाला. महिन्याच्या शेवटी हातात फारसे पैसे उरत नसत. कधी कधी उपाशी राहावं लागायचं. पण तिचा आत्मविश्वास ढळला नाही. 12वीच्या परीक्षेनंतर ती इंजिनिअरिंगच्या प्रवेश परीक्षेला बसली. खूप अभ्यास करूनही प्रयत्नात ती नापास झाली. तो तिचा आयुष्यातला मोठा धक्का होता. निकालाच्या दिवशी एकटीच रडत होती. गावातून फोन आला, एवढं शिकून काय झालं, परत गावात ये, शेतात मदत कर. पण तिच्या आईने फक्त एवढंच म्हटलं, बाळा, पराभव म्हणजे शेवट नसतो, अजून प्रयत्न कर. विद्याने पुन्हा पुस्तके उघडली. यावेळेस दिवस रात्र अभ्यास केला. सकाळी 4 वाजता उठून नोट्स लिहिणं, जुनं प्रश्नपत्रिका सोडवणं, विषयांची पुनरावृत्ती. तिचा प्रत्येक क्षण उद्दिष्टाकडे वळला. वर्षभरात तिने स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं. दुसऱ्या प्रयत्नात निकाल लागला आणि ती राज्यात टॉप 10 मध्ये आली. वडिलांचा आनंद ओसंडून वाहत होता. गावातील लोक ज्याने आधी टोमणे मारले होते, तेही आता अभिनंदन करत होते. इंजिनिअरिंगच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. तिथेही पैशाची अडचण होती, पण तिने शिष्यवृत्ती मिळवून ते संकट टाळलं. कॉलेजमध्ये ती नेहमीच अभ्यासात आणि प्रोजेक्टमध्येही पुढे होती. प्राध्यापक तिचं कौतुक करत. तिच्या मेहनतीमुळे तिला एक नामांकित कंपनीत इंटर्नशिप मिळाली. तिथे काम करताना तिने शिकलं की केवळ पुस्तकाचंच ज्ञान पुरेसं नाही, तर टीमवर्क, वेळेचं व्यवस्थापन आणि समस्यांना समाधान शोधणं तितकंच महत्वाचं आहे. शेवटच्या वर्षात कॅम्पस प्लेसमेंट आली. देशभरातील मोठ्या कंपन्या कॉलेजमध्ये आल्या. विद्याने आपल्या आवडत्या IT कंपनीसाठी अर्ज केला. पहिल्या 2 राऊंड्स तिने सहज पार केले, पण फायनल इंटरव्ह्यू खूप अवघड होता.
इंटरव्ह्यू घेणारे अधिकारी तिला तांत्रिक प्रश्न, तर्कशक्तीचे कोडे आणि मानसिक दबाव आणणारे प्रश्न विचारत होते. एका क्षणी तिचा आत्मविश्वास डळमळला, पण तिने स्वतःला सावरला आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर शांतपणे दिलं. 2 दिवसांनी निकाल लागला. तिचं नाव यादीत पहिल्यांदाच दिसताच तिने फोनवर आई-वडिलांना सांगितलं. आई आनंदाने रडली. वडील म्हणाले, मुली, आज तू आमचं स्वप्न पूर्ण केलंस. विद्या आता लाखोंचा पगार कमवते, पण तिने गाव विसरलं नाही. पहिल्या पगारातून गावात वाचनालय उभारलं. प्रत्येक वर्षी ती गावातील गरीब मुलांना शैक्षणिक साहित्य देत राहते. मुलींना ती नेहमी सांगते, स्वप्न पहा, पण त्यासाठी झगडा करायलाही तयार राहा, कारण यश फक्त त्यांनाच मिळतं जे हार मानत नाहीत. ही कथा आपल्याला दाखवते की परिस्थिती किती कठीण असली तरी मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वासाने आपण यश मिळवू शकतो. पराभव म्हणजे शेवट नसतो, तो नव्या सुरुवातीचा टप्पा असतो. आपलं यश इतरांना मदत करण्यासाठी वापरलं तर त्याची खरी किंमत मिळते. थँक्यू. धन्यवाद.